मंडळी, राज्यातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर नागपूरमधील राजभवन येथे संपन्न झाला। महायुती सरकारमधील एकूण 39 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात देखील झाली। महायुतीतील एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे, ज्यामध्ये 33 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे। भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी शपथ घेतली आहे। कालचा दिवस आज सगळ्याच मंत्र्यांसाठी विशेष होता, मात्र त्यात एक व्यक्ती अशी होती जिच्यासाठी हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा होता। ती एकमेव व्यक्ती म्हणजे अर्थातच विधान परिषदेच्या आमदार आणि महाराष्ट्र राज्याच्या महिला कॅबिनेट मंत्री संघर्ष कन्या पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे। आज मुद्दाम संघर्ष कन्या हा शब्दप्रयोग करावा वाटतो, कारण अथक प्रयत्नाच्या पराकाष्ठेनं आज पंकजा मुंडे या फडणवीस सरकारमध्येच पुन्हा मंत्रिपदी विराजमान झाल्या आहेत। हा आवर्जून उल्लेख करावा लागतो, कारण 2014 मध्येच त्या पहिल्यांदा मंत्री झाल्या, त्यावेळी फडणवीसच मुख्यमंत्री होते। आता पुन्हा एकदा राज्यात फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि पंकजा मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदासाठी शपथ घेतली। मात्र परिस्थितीत साम्य असलं तरी सुद्धा यावेळी चित्र जरा वेगळं होतं। पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली ती विधान परिषदेच्या आमदार म्हणून, किंबहुना महायुतीच्या मंत्रिमंडळातील त्या विधान परिषदेतील एकमेव सदस्य ठरले आहेत। म्हणजेच काय तर पंकजा मुंडे यांच्यासाठी मंत्रिमंडळाचा नियम मोडीत काढण्यात आला। नेमकं हे सगळं कसं जुळून आलं? विधान परिषदेवर अनेक दिग्गज नेते असताना पंकजा मुंडे यांना संधी का? म्हणजेच काय तर पंकजा मुंडे यांच्यासाठी मंत्रिमंडळाचा नियम मोडीत काढण्यात आला आणि भाजप मंत्रिमंडळाचा नियम पंकजा मुंडे यांना मंत्रिपदावरती घेण्यासाठी मोडणार का नाही याबद्दल आपण एक सविस्तर व्हिडिओ केला होता, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही बघू शकता। नेमकं हे सगळं कसं जुळून आलं? विधान परिषदेवर अनेक दिग्गज नेते असताना पंकजा मुंडे यांना संधी का? त्यांचं मंत्रिपद केवळ 2.5 वर्षांसाठीच असणार का? आणि त्यांना कुठल्या खात्याचा कारभार मिळणार हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, विधान परिषदेवर असताना मंत्रिपद कसं यावर बोलताना पंकजा मुंडे यांच्या संघर्षाची पार्श्वभूमी माहीत असणं गरजेचं आहे। पंकजा मुंडे यांना वडील गोपीनाथ मुंडे यांनी आपली उत्तराधिकारी म्हणून 2009 मध्ये पहिल्यांदा राजकारणाच्या आखाड्यात उतरवलं। मराठवाड्यात भाजपचं बीज रोवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात येताच कन्या पंकजा मुंडे यांना तिथून उमेदवारी मिळवून दिली आणि स्वतः केंद्रात गेले। आपल्या वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत पंकजा मुंडे विधानसभेवर निवडून गेल्या। मात्र आपल्या वडिलांचं छत्र त्यांच्या आयुष्यात पुढच्या राजकारणासाठी टिकलं नाही। त्यानंतर पंकजा मुंडे या ओबीसी समाजाच्या नेत्या महाराष्ट्राचं सक्षम महिला नेतृत्व म्हणून प्रकाश झोतात आल्या। मात्र दुपटीनं संघर्ष त्यांच्या पाठीमागे आला। 2014 मध्ये परळीतून भाऊ धनंजय मुंडे यांना नमवत जिंकल्यानंतर त्या राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री झाल्या। मात्र 2019 मध्ये परळीतून त्यांचे चुलत बंधू व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडून मोठ्या फरकानं त्या पराभूत झाल्यानंतर त्यांचं राजकीय भवितव्य संकटात आलं होतं। परंतु काहीच दिवसात त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली। मध्य प्रदेश भाजपच्या त्या सहप्रभारी झाल्या। त्यानंतरही त्यांचं राजकीय पुनर्वसन होणार, त्यांना राज्यसभेवर पाठवणार किंवा विधान परिषदेवर पाठवणार अशा बातम्या माध्यमांमधून येत राहिल्या। अगदी पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांचं नाव कायम चर्चेत राहिलं। मात्र तसं काहीही झालं नाही, तरी देखील काही विधानांमुळे त्या चर्चेत येत राहिल्या। 2019 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणानं वेगळं वळण घेतलं आणि पंकजा मुंडेंचा जो पाठीराखा त्यांच्या विरोधात राजकारण करत होता तो खरंच पाठीराखा बनून बहिणीच्या बाजूला आला। अर्थातच धनंजय मुंडेबद्दल आपण बोलत आहोत। मुंडे घराणं महायुतीच्या निमित्तानं एकत्र आलं। त्यानंतर पंकजा मुंडे यांचं नेतृत्व लक्षात घेऊन 2024च्या लोकसभेत भाजपनं त्यांना तिकीट दिलं। मात्र सुडाचं राजकारण, जातीय समीकरण आणि फेक नरेटिव्ह या सगळ्या गोष्टींमुळे पंकजा मुंडे यांचा अनपेक्षित असा पराभव झाला। विशेष म्हणजे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात झालेल्या जातीय ध्रुवीकरणामुळे त्यांचा काठावर पराजय झाला। तो बीडसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी धक्का होता। नवा खासदार मिळूनही बीड स्तब्ध झालं होतं। पंकजा मुंडे यांचं हेच नेतृत्व बघून भाजपनं त्यांना विधान परिषद देत पुन्हा राजकारणात सक्रिय केलं, कारण धनंजय मुंडे हे विधानसभा लढणार हे निश्चित होतं। त्यानंतर सुद्धा पंकजा मुंडे यांनी विधानसभेसाठी खारीचा वाटा उचलला। त्यांनी विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून राज्याच्या निवडणूक प्रचारात सक्रिय सहभाग घेतला। आज महायुतीचा निकाल आपल्या समोर आहे आणि आज त्याच निकालाचं बक्षीस आपल्याला मंत्रिपद म्हणता येईल। मात्र या सगळ्या मंत्रिमंडळात त्या एकमेव विधान परिषदेच्या आमदार आहेत। परंतु मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी विधान परिषदेच्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान नसल्याची चर्चा सुद्धा आता रंगली होती, कारण शिंदे सरकारच्या काळात महायुतीच्या मंत्रिमंडळात विधान परिषदेच्या आमदारांना मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं। विशेष म्हणजे भाजपच्या वरिष्ठांनी फक्त विधानसभेला विजयी होणाऱ्या उमेदवारांना मंत्रिपद मिळणार असल्याचं त्याच वेळी स्पष्ट केलं होतं। त्यामुळे
यावेळी देखील विधान परिषदेतील आमदारांना मंत्रिपद मिळणार नसल्याचा अलिखित नियम पंकजा मुंडे यांच्यासमोर उभा होता, पण खुद भाजपच्याच वरिष्ठांनी हा नियम डावलत पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं। एका महिलेसाठी असा निर्णय घेण्यात येतोय हे राजकारणात प्रथमच दिसून येत आहे। यामागचं पहिलं कारण म्हणजे पंकजा मुंडे यांचं फायर ब्रँड महिला नेत्या म्हणून महाराष्ट्रात आणि बीडमध्ये असणारं वलय। पंकजा मुंडे यांनी अत्यंत कमी कालावधीत लोकनेत्या म्हणून प्रसिद्धी मिळवली। त्या हारल्या तरी त्या चर्चेत राहिल्या आणि जिंकल्या तरी त्याच चर्चेत राहिल्या। म्हणूनच पंकजा मुंडे यांना साईड कॉर्नर करून पुढे जाणं हे पक्षाच्या हिताचं नाही, विशेष म्हणजे बीड जिल्ह्याच्या हिताचं नाही, हे वरिष्ठांनी चांगलंच घेरलं असणार। कारण 2019 पूर्वीचा बीड जिल्हा बघितला तर संपूर्ण कमळाचं वर्चस्व आपल्याला दिसून येतं। मात्र 2014 पासून पुढे इथे राष्ट्रवादीची घड्याळ हायलाईट व्हायला लागली। तोपर्यंत सुद्धा ठीक होतं, परंतु 2019 नंतर अजित पवार यांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला आणि बीडचं राजकारण राष्ट्रवादीच्या दिशेनं झुकतं दिसायला लागलं। लोकसभा शरद पवारांकडे गेली, त्यानंतर विधानसभेत पहिल्यांदाच परळीमध्ये कमळ दिसून आलं। जरी तिथे धनंजय मुंडे त्यानंतर विधानसभेत पहिल्यांदाच परळीमध्ये कमळ दिसून आलंच नाही। जरी तिथे धनंजय मुंडे यांच्या रूपानं महायुतीच अस्तित्वात असली तरी बीडमधून कमळ हद्दपार होणं हे भाजपला न पसणारं आहे। आता दुसऱ्या मतदारसंघात भाजपचं अस्तित्व आहे, पण यावेळेचा निकाल बघितला तर बीड जिल्ह्यातील विजयी उमेदवारांमध्ये परळी वैजनाथमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांचा समावेश आहे। त्यानंतर बीड विधानसभा संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी शरद पवार गट, आष्टी विधानसभा सुरेश धस, भाजप गेवराई विधानसभा सुरेश धस भाजप, गेवराई विधानसभा विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी अजित पवार गट, केज विधानसभा नमिता मुंदडा भाजप आणि माजलगाव विधानसभा प्रकाश सोळंके राष्ट्रवादी अजित पवार गट। म्हणजेच काय तर बीड जिल्ह्यातील एका जागेवर महाविकास आघाडी असली आणि बाकी सगळ्या जागांवरती भाजपचं वर्चस्व असलं तरी इथे अजित पवार गटाला पडलाच भारी। बाकी इथे सगळ्या जागांवरती महायुतीचं वर्चस्व असलं तरी इथे अजित पवार गटाचं वजन हे भारी दिसतं। केवळ सुरेश धस आणि नमिता मुंदडा हे दोनच भाजपचे आमदार बीडमधून निवडून गेले। या दोघांनाही विजय सोपा नव्हता हे निकालातून दिसून आलं। शेवटी तात्पर्य काय तर हळूहळू राष्ट्रवादीचं इथलं वजन वाढत चाललं आहे। पंकजा मुंडे यांची क्रेज इथून कमी झाली नसली तरी निर्णायक क्षणी मात्र इथे कमळाचं अस्तित्व धोक्यात आल्याचं दिसून येतं। अशा क्षणी पद हे महत्त्वाचं ठरतं। आज अजित पवार महायुतीसोबत आहेत ठीक आहे, मात्र राजकारणात क्षणाचं भाकीत सुद्धा सांगता येत नाही। दिल्लीतील अजित पवार आणि शरद पवार यांची भेट बरंच काही सांगून गेली। ती भेट कौटुंबिक असली तरी अनेक राजकीय अर्थ त्यामागे दडलेले आहेत। पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नांना बळ मिळावं, भाजपचं बीडमधील वर्चस्व साबूत राहावं यासाठी कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लावत भाजपनं पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा सक्रिय केलं आहे। कारण पंकजा मुंडे यांच्यासोबत धनंजय मुंडे यांना देखील कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे। अशा परिस्थितीत पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देऊन बीडमध्ये भाजपला नवसंजीवनी दिली आहे। हेच महत्त्वाचं कारण पंकजा मुंडे यांना मंत्रिपदापर्यंत घेऊन गेलं। शिवाय त्यांच्यापेक्षा मोठा महिला चेहरा आजही महायुतीकडे नाही, हे नाकारून चालणार नाही। त्यांना आता कुठलं मंत्रिपद मिळणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालकल्याण खातं आधीच्या सरकारमध्ये होतं, कदाचित तेच यंदा त्यांना मिळण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत एक महत्त्वाचं खातं पंकजा मुंडे यांना मिळू शकतो। आपण याबाबतचे अपडेट वेळोवेळी घेतच राहणार आहोत। तत्पूर्वी पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देत भाजपनं बीडच्या राजकारणातील हेतू साध्य केलेत का हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।